नमस्कार. सध्या आपण जिल्हा परिषद बिगुल वाजलेला आहे आणि आता आपण जालना जिल्ह्याच्या पारनेर या मतदारसंघात आहोत. या पारनेर सर्कलमध्ये हे सर्वसाधारण महिलेसाठी सुटले असून पारनेर एक गण आहे तर दुसरा दहीपुरी हा गण आहे. तर आज आपण मारडी या गावात आलेलो असून आमचा SK न्यूज महाराष्ट्र असेल किंवा SK न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस असेल या दोन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बोल मतदाता बोल हा आपण सदर चालू केलेला असून यापूर्वी आपण ताळातगाव सर्कल केलं होतं. ताळातगाव सर्कल झाल्याच्या नंतर आता दुसऱ्या सर्कलमध्ये आपण प्रवेश करतोय आणि त्या प्रवेशाच्या माध्यमातून नेमकी हवा कोणाची, नेमकं कोण कोणाचा कोण निवडून येईल या संदर्भात आपण मतदाराकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. चला तर मग जाऊया. हो, राम राम. राम राम. काय सांगू तुमच्या पारनेर सर्कलमध्ये हवा काय सांगते, मतदानाचा बल काय सांगतो? आपलं मतदान हे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, नोटा का तुम्ही स्वतः उमेदवार? काय सांगा. मी स्वतः उमेदवार आहे. वंचित बहुजन आघाडीचं थोडं तिकीट मागलेलं आहे. अच्छा. आता पक्षश्रेष्ठी काय विचार. अच्छा. जिल्हा परिषदेचे आपण इच्छुक आहोत. तुम्ही इच्छुक होता, तुम्ही स्वतः. धन्यवाद. तुम्ही काय सांगणार आहे? हवा कोणाची? सगळ्याचीच हवा नाही ना, म्हणजे हवा. तुमचं मतदान कोणाला आहे? ओपन सांगून काय मतलब आहे? ओपन सांगून काय हे नाही. ओपन सांगून मतलब नाही ना. आज म्हणा आम्ही भैया येणार आहे, आज लांडी येणार आहे. आम्ही कोणाचा प्रचार तो करत नाही. आम्ही फक्त एवढंच तुम्हाला म्हणतो, तुमचं मतदान शिवसेनेला राहील, भाजपला राहील, राष्ट्रवादी काँग्रेसला राहील, महायुती राहील का महाविकास आघाडीला होती आघाडी होती. आम्ही तुम्हाला माणसाचं नाव घ्या म्हणतच नाही. त्यामुळे मतदान तुमचं कोणाला राहील आम्ही हे म्हणतो. आमचे उमेदवार तुमचे ते उमेदवार मग तुम्ही तुमचा कल सांगा ना. लोकांना काय सांगता? गाव जिथं गावातला माणूस तिथं माणसं पाठीमाग राहणार ना. अच्छा, असं आहे का? म्हणून तुमचा पाठिंबा त्यांना. धन्यवाद. तुम्ही काय सांगाल? असं आहे का? पहिल्यांदा नाही म्हणले, पण आता बापू समोर दिसल्यामुळे त्यांनी कलांटी आणली. चला, काय हरकत नाही, समजदार मतदार आहे. पण ऐन टायमाला नेमकं काय करून सांगता येत नाही. धन्यवाद. तर आता आपण दुकानदारांकडे जाऊया. दुकानदार, राम राम. राम राम. काय म्हणते तुमच्या पारनेर सर्कलची हवा? काय म्हणते? हा ना, मग तुमचं मतदान आहे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे. भाजपलाच का हो? काम चांगले. भाजपने काम केले. असं आहे का? अच्छा, भाजपला. हो. या दुकानदार जे सेट आहे ते सेटीचं म्हणणं आहे की भाजपनं काम चांगलं केलेलं असल्यामुळे त्यांचं मतदान हे भाजपला राहणार आहे. सगळे कामं त्यांनी आणि त्यांच्या भरपूर कामं केले त्यांनी गावामध्ये, इकडं चालू केलं जिल्ह्याला. अच्छा. गावात आणि जिल्हाभरात विकास काम भाजपचे चांगले आहे म्हणून मतदान भाजपला. धन्यवाद. राम राम. काय म्हणते हवा तुमच्या पारनेर सर्कलची हवा? काय म्हणते? कशाची हवा? इलेक्शनची. दुसरी हवा कुठे? आमच्याकडे हवा कोणती राहील? वातावरण काय म्हणतंय सध्या? बिगुल वाजलेला जिल्हा परिषदचा गणाचा. तुमचं मतदान कोणाला राहणार आहे? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, नोटा, अपक्ष? कोणाला मतदान कोणाला राहणार आहे तुमचं काय मत आहे? आमचं काहीच मत नाही. तुमचे मत तेच आमचं मत आहे. तुमच्या माध्यमातून आम्ही तुमचं मत आणणार, तेच आमचं मत राहणार आहे. हो ना. आता काय नाही उमेदवारच नाही. हा ना, पण तरी पण जनरली आता हे झालं असं ना, बिगुल तो वाजलेला आहे हे तर मान्यच आहे. जनरल काय आता मला तर रनिंग आमदार तुमच्या साहेबाची. अच्छा. जे उमेदवार अच्छा. म्हणजे एकंदरीत भाऊनी सांगितलेलं आहे की त्यांचं मतदान हे भाजपला राहणार आहे. म्हणजे नारायण कुचेच्या मागे आहेत, कारण आमदार नारायण कुचे जरी असले तर ते भाजपचे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि ते जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला ते मतदान करतील. बरोबर ना? धन्यवाद. अरे बोल काहीतरी बोल. मतदार फार हुशार आहे, हसतो, म्हणजे बरंच काही त्याच्या मनात आहे. तो पण सुज्ञ मतदार आहे. धन्यवाद. काय हरकत नाही. तुम्ही काय सांगणार? निवडणूक आली मतदान करायचं. उमेदवार पण मग ते आम्ही तेच म्हणतो ना. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष का तुम्ही स्वतः मतदार आहे की म्हणजे का स्वतः उमेदवार आहे? मतदान सांगता येत नसतं ना. बघू आमचं स्थानिक एखादा उमेदवार चांगला विकास करणारा स्थानिक मधला. स्थानिक म्हणजे नेमकं कोणता? म्हणजे गावचा पाहणार का तुमच्या सर्कलचा? म्हणजे थोडक्यात एकंदरीत दादांनी सांगितलेलं पाऊस सर्कलचा उमेदवार पाहून मतदार करू. भाऊ फार
समजदार आहे. धन्यवाद. राम राम. काय वातावरण काय म्हणतं, जिल्हा परिषदचं वातावरण काय म्हणतंय? जिल्हा परिषदचं वातावरण म्हणजे आमच्याकडे तरी डोंगरे साहेबांना जरा नाही म्हणजे हे डोंगरे कोण आहेत? राहुल भैया डोंगरे आपण हे कोण्या पक्षाचे? हे भाजपकडे आहे, त्यांचे अच्छा. भाजपचं तिकीट घेतलेलं आहे. अच्छा, पण भाजप हा पक्ष आमच्या गावामध्ये त्यांना प्लस आहे. म्हणजे तुम्ही भाजपच्या मागे आहे थोडक्यात. हो, आणि युथ पिढी सगळी आमच्या गावातली भाजपचं. हे तरुण मित्रांना सांगितलं की यांचं मतदान हे राहिलं भाजपचेच पाठीमागे राहील. त्यांनी काही नाव सुचवलं, त्या नाव सुचवलं तेही इच्छुक असलेले त्यांच्याच माध्यमातून कळते. धन्यवाद मित्रा. धन्यवाद. वातावरण काय म्हणतं, जिल्हा परिषदचं वातावरण काय म्हणतं, पारनेर घराचं वातावरण काय म्हणतं, तुमचं मतदान कोणाला राहणार आहे? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, वंचित आघाडी, नोटा, अपक्ष, नेमकं मतदान कोणाला राहणार आहे? आता जे काय कसं आहे, आता शक्यतोवर भाजपच. बरोबर आहे. आता शक्यतो तर भाजपच लागणार आहे. शक्यतो. हा, तुमचं मतदान कोणाकडे राहणार? आमचं मतदान तर आता भाजपलाच राहणार. असं आहे का? भाजपलाच का हो दादा? भाजपला म्हणजे आता काम करते ती, हं? काम करते. भाजपनं तुमच्या गावात काय काय कामं केली? आता आमच्या गावात स्मशानभूमी दिली, आणखीन एक स्मशानभूमी तयारी. हा, ती बी आता चालू होणार. अच्छा आणखी एवढी 2 होती. अच्छा, हा. म्हणून तुमचं मतदान भाजप. धन्यवाद. आता वातावरण काय म्हणतं जिल्हा परिषद? वातावरण सध्या तरी बीजेपीच आहे आमची इथं. अच्छा, मग तुमचं मतदान कोणाकडे राहणार? आमच्या इकडं राहुल डोंगरे. राहुल डोंगरेच का हो? आता राहुल डोंगरे त्यांचा संपर्क गावात जास्त आहे. अच्छा, संपर्क आहे. अच्छा, तर संपर्क असल्यामुळं आणि ते भाजपचे असल्यामुळं. हा, हं? म्हणजे हं? आमदारामुळे मतदान त्यांना होऊ शकते. अच्छा, पण आमदार हे जिल्हा परिषद जिल्हा अध्यक्ष पण आहेत ना, भाजप आमदारासोबत जिल्हा अध्यक्ष पण आहेत ते. हो. बरं. आणि हे राहुल डोंगरे आता कसं आहे, गावात जास्त येणं जाणं आणि आमदारामुळे त्यांना मतदान जास्त होऊ शकतं. एकंदरीत म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की राहुल डोंगरे हे भाजपकडून इच्छुक आहे आणि इच्छुक असल्यामुळं आमदार साहेब त्यांना तिकीट देतील आणि तिकीट दिल्याच्या नंतर त्या ते दोघंही भाजपच्या निगडीत असल्यामुळं निवडून येतील. धन्यवाद. पारनेर सर्कलचे सध्या काय हवा म्हणते जिल्हा परिषदची? सध्या डिक्लेअरच नाही तर काय. आज मग तुमचं मतदानाचा कल हा किंवा मतदान तुमचं कोण राहणार? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष, नोटा का तुम्ही स्वतः उमेदवारी? राष्ट्रवादी. हं? राष्ट्रवादी. राष्ट्रवादी म्हणजे कोणते? अजितदादा राष्ट्रवादी का शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी? पवार शरद पवार तर दोन्ही पण एकच आहेत ना, पण वेगवेगळे आहेत ना सध्या. टोपे साहेब. टोपे साहेब म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी. शरद पवार राष्ट्रवादी. अच्छा, शरद पवार राष्ट्रवादीच काय मित्र? आम्ही जुनेच कार्यकर्ते. अच्छा, यांचं मतदान हे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसला, कारण हे जुनेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. धन्यवाद. रामराम भाऊ. काय म्हणते पारनेर सर्कलची जिल्हा परिषदची हवा काय म्हणते, गाण्याची हवा काय म्हणते? तुमचं मतदान कोणाला राहणार आहे? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, का वंचित बहुजन आघाडी, मनसे, अपक्ष का नोटा का तुम्ही स्वतः उमेदवार आहात? नाही, उमेदवार नाही आहे, मतदार आहे आम्ही. इकडं भाजप सोडून तरी चालते आम्ही इकडं. भाजप सोडून चालणार म्हणजे भाजप सोडून म्हणजे ते नेमकं आम्ही तेच म्हणतोय ना. तर तुमचं मतदान कुठं राहणार आहे म्हणजे नेमकं? इथं आता भाजप आमचं राष्ट्रवादी शरद पवार काय. अच्छा, तुम्ही म्हणजे तुमचं मतदान राष्ट्रवादी काँग्रेस, यांचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला म्हणजे राष्ट्रवादीला यांचं मतदान यांना सांगितलं. धन्यवाद दादा. की तुमचं मतदान कुठं राहणार आहे? भाजपला राहणार आहे, काँग्रेसला राहणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेसला राहणार आहे, मनसेला राहणार आहे, का शिवसेनेला राहणार आहे, का अपक्षाला राहणार आहे, का नोटाला मतदान करणार आहे? कोणाला करणार दादा मतदान? आमचं भाजपला भाजपलाच राहणार. भाजपला का हो दादा? आम्ही त्यालाच करतो पहिले. अहो त्यालाच करतात, पण कशामुळे का? करा. नाही, आमचं म्हणणं नाही. एक लक्षात घ्या, माणसाचा कोणतंही तुम्ही तुमचे कामं जे करतात ते कामं तुमच्या गावात कामं झाले नाही झाले, कामं जर झाले असते तर काय आहे सध्या सत्तेत कोणी ते अनुषंगाने आम्ही विचारतो. तुमचं भाजपला मतदान का? कारण मतदान करा मग काही उद्देश असेल ना तुमचा. कशामुळे सांगा? कामं झाले, व्यवस्थित झाले. अच्छा, म्हणजे थोडक्यात तुमच्या गावात भाजपनं विकास केला म्हणून तुमचं मत विकासाला मत. दादांनी सांगितलं यांच्या कामा यांच्या करतात भाजपने काम केलं. धन्यवाद.
तुम्ही काय सांगा? आम्ही बीजेपीलाच वोटिंग करणार. बीजेपीला कशामुळे दादा? ते आता काम पाहून काम पाहून. अच्छा विकास चांगला आहे, सगळं अच्छा. चालू आहे. अच्छा सगळं चालू आहे. हा म्हणून घरकुल योजना आहे, अच्छा आता लाडकी बहीण योजना आहे. अच्छा असं त्याच्यामुळं भाजपकडेच हे करणार. अच्छा म्हणजे भाजप जो उमेदवार देईल त्याला निवडून देणार. हो हं? हो. धन्यवाद. यांचा या तरुण मित्राचा कल हा भाजपकडे होता. ते त्यांचं मतदान हे भाजपला राहणार. धन्यवाद. काय म्हणते पारनेर सर्कलची हवा, काय म्हणते गणाची हवा, काय म्हणते? आता आमचं काय नाही बाबा, आता आम्ही सरळ सरळ भाजपला मतदान करणार म्हणजे करणार. भाजपला मतदान करणार, सरळ सरळ करणार, हा 1% बगर न म्हणता न म्हणता. न पण म्हणता कशामुळे करणार? कशामुळे म्हणजे गावातला विकास चांगला चालू आहे. लय चांगला विकास चालू आहे. हा. भाजपकडून गावाचा विकास लय चांगला चालू आहे, म्हणून मतदान भाजपला. धन्यवाद. म्हणजे तुमच्या गावात हवा काय म्हणते? पारनेर सर्कल मध्ये जिल्हा परिषदची हवा काय म्हणते? गणाची हवा काय म्हणते? सध्या आता नगरपालिका चालू आहे, त्यामुळे सध्या नगरपालिका अरे हं. त्यामुळे इकडे जिल्हा परिषद सध्या काही नाही. पण आहे जिल्हा परिषद भाजपचे उमेदवार आता चालू आहे चाचपणी करणं. हं. आता परत बाकीचे महाविकास आघाडीचे काय होईल त्याचा आता निर्णय हं. सांगता येईल. इतके हे नाही. आमचं आहे आता राहुल भाई डोंगरे आलते 1-2 वेळेस त्यांनी विजिट देऊन गेले गावाला. अच्छा व त्यांची एक अशी उमेद आहे का मी भाजपकडून तिकीट घ्यायचं तयार आहे. हं. त्यामुळे मी आता थोडं आहे तयारीला. असं येऊन गेल्या गावाकडून. बरं ऐकून घ्या. पण तुमचं मतदान कोणाला आहे? भाजपला, राष्ट्रवादी काँग्रेसला, शिवसेनेला किंवा वंचित बहुजन आघाडीला, अपक्षाला? तुमचं मतदान कोणाला राहणार आमचं मतदान हे जे विकास करेन त्याला. आहे? जे विकास करेन त्याला. हा आता बोला मी आता मग आम्ही आतापर्यंत राष्ट्रवादीला मतदान केलं, भाजपला केलं, शिवसेनेला मतदान केलं. आता यावेळेस विचार करू डबल एकंदरीत त्याने सांगितलं की डबल विचार करू विकास करणाऱ्याला मतदान देऊ, असं एकंदरीत त्यांनी सर्व विकासाच्या बाबतीत पाडा वाचलाय. धन्यवाद दादा. राम राम. काय म्हणते पारनेर सर्कलची हवा, काय म्हणते? पारनेर सर्कल जो ओबीसी की बात करेंगे उसको चुन के देंगे. ओबीसी हित की बात करेगा उसको चुन के देंगे. हं? तर मग तुमचं मतदान कोणाला राहणार आहे? राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष, अशोक भाऊ लांडे. अशोक भाऊ लांडेला. बरं हा. धन्यवाद. ओबीसी और ओबीसी की बात करेंगे उसको चुन के देंगे. ओके दादा. राम राम. काय म्हणते तुमची पारनेर सर्कलची हवा, काय म्हणते? जिल्हा परिषदची गणाची हवा काय म्हणते? तुमचं मतदान कोणाकडे राहणार आहे? मतदानचा तर विषय नाही. हं. जे मागचे जे काम पाहून मतदान करणार लोक. कामं पाहून हा मग तेच म्हणतो. मग आम्ही तुमचं मतदान भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष का अजून इतर कोणाला राहणार? करता कर्म ज्यांना काम केलं त्याला करावंच लागेल. असं आहे काय? मग तुमच्याकडे काम कोणी केलं? आमच्याकडे आता काय काम तर चालू असते. कधी ग्रामपंचायत करते, कधी जिल्हा परिषदवाले हो, करते, पण- पंचायती समितीवाले करते. हां पण नेमकं असं झालंय, हां नेमकं समजा जातात नेमकं काम कोणते केले, हां. कोणी केले. अच्छा. आता जेव करीन ते परमिशन बुद्ध्या देणार तेच. तुम्हाला द्यायचं आहे की नाही द्यायचं ते हे करा तर ते ठरवू शकतो. एका रात्री ठरू शकतो. पण तुम्ही काय ठरवलंय? आम्ही आज देणारच की हं? महाविकास. महाविकास आघाडी. धन्यवाद. एकंदरीत यांनी यांचा कल सांगितलं आहे की महाविकास आघाडीच्या बाजूने यांचा कल आहे. धन्यवाद दादा. राम राम दादा. राम राम. राम काय म्हणते पारनेर सर्कलची हवा, काय पारनेर म्हणते? सर्कलची काय जिल्हा परिषदची हवा काय हा, म्हणते? जिल्हा परिषदची हवा सध्या काय अजून आता आचारसंहिता लागल्याशी थोडंच काही होणार आहे. हो ना, पण तुमचा कल कुणीकडे राहणार आहे? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस नाही भाजप हा? भाजपकडे. भाजपकडे का हो दादा? भाजपकडे म्हणजे आता केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, मग सत्ता याच्यात सत्ता पाहिजेच ना जिल्हा परिषद. अच्छा, म्हणून तुम्ही भाजप. भाजप अच्छा. हा भाजपच ना मग. धन्यवाद. यांनी एकंदरीत सांगितलेलं की यांचं मतदान हे भाजपलाच राहणार आहे. हा. कारण केंद्रात, राज्यात आणि याच्यात जिल्हा परिषद सुद्धा तेच असावं, त्यांची अशी धारणा आहे. म्हणून त्यांचं म्हणणं आहे सगळीकडे जिकडे सब तरफ चारो तरफ भाजप. धन्यवाद. पारनेर सर्कलची जिल्हा परिषद हवा काय म्हणती? जिल्हा परिषद आता बीजेपीकडे जाणार आहे सगळं. बीजेपीकडे कशामुळे हो दादा? आता केंद्रात सरकार, राज्यात सरकार, ते केंद्र बीजेपीचं आहे ना. असं आहे का? म्हणून बीजेपी. म्हणून बीजेपी. धन्यवाद दादा. दादाने सांगितलं की एकंदरीत त्यांचं मतदान हे ते बीजेपीला करणार, कारण केंद्रात, राज्यात, त्यामुळे त्यांना जिल्हा परिषद सुद्धा बीजेपीच हवी आहे. धन्यवाद दादा. काय म्हणते जिल्हा परिषद पारनेर सर्कलची हवा काय म्हणते? बीजेपीच आहे. बीजेपीचे का? कशामुळे हो बीजेपी?
ते चांगलं आहे ना आता सध्या सत्तेवर आहे. सध्या चांगले आहे, सत्तेवर आहे. विकासाचं काय? विकासाचं चांगलं विकास बी चांगला आहे का? म्हणून तुम्ही बीजेपी. धन्यवाद. सगळं एकच होणार जय हरी जय हरी. काय म्हणते हवा, काय म्हणते पार्लर सर्कलची? काय नाही हवा ती बीजेपीची बीजेपीची. कस काय हो हवा? आमच्या गावात तेच चालू आहे सगळं असं आहे का? आमच्या गावात तेच चालू आहे. असं बीजेपी चालते का? बीजेपी कशामुळे चालते? कामं करते आणि अडचणीचे सगळं आडी अडचणीचे कामं करते, दुखाला यायला जरा. सुखा दुखाला धावून येते. अच्छा, म्हणून बीजेपी. कोण धावून येते? आता बीजेपी वाले आता राहुल भाई राहणार आमच्याकडे. राहुल भैया. डोंगरे. कोण राहुल भैया होय? डोंगरे आबा ते कर्जतचे असं आहे का? अच्छा, ते राहणार आहे. असं आहे का? धन्यवाद धन्यवाद. राहू दे ना. बाबाजी हरी. काय म्हणते हवा पार्लर सर्कलची, जिल्हा परिषदची? तुमचं मतदान कोणीकडे राहणार आहे? भाजपकडेच राहणार आहे. भाजपकडं. कशामुळे हो बाबा? विकास चांगला आहे. विकास चांगला आहे म्हणून हा इकडं. हं? हो पक्क. पक्क. बर 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 बर. बाबाने सांगितलं की त्याची हवा ही भाजपच्याच बाजूने आणि त्याचं मतदान हे भाजपकडेच राहणार आहे. धन्यवाद बाबा. जय हरी. 6 मतदान आहे आमचं. 6 मतदान आहे का? एक शिक्का हाणणार मग? एक शिक्का. हं? एक शिक्का. एक शिक्का पाहिले पण भाजपकडेच आहे. असं आहे का? 15 वर्ष झाली. अच्छा, धन्यवाद धन्यवाद दादा. काय म्हणते हवा, काय म्हणते पार्लर सर्कलची? हा? भाजपची हवा आहे का? भाजपचीच का हो दादा? सरकार भाजपचं आहे ना. असं आहे का? वरून ते खालच्यावरून तेच आहे ना. खालून वरून तेच आहे. तेच भाजपच आहे. मग कुकडपाळाचा भाजपच आहे ना. तुमच्या गावात काय भाजपने विकास केला का? विकास केला हा? विकास चांगला केला. चांगलं केलंय काम. असं आहे का? म्हणून तुमचं जिल्हा परिषद सदस्य भाजपचं हवा. भाजप. धन्यवाद. जय हरी. काय म्हणते पार्लर सर्कलची हवा, काय म्हणते? पार्लर सर्कल भाजपलाच राहणार आहे सगळीकडे. राहुल भैया डोंगरे. डोंगरी. हा भाजप. आमच्याकडे उभा राहणार आहे ते असं पार्लर आहे का? सर्कलला. अच्छा, तर भाजपच येणार आहे आपल्याकडे सगळं. सगळं भाजप. सगळं तो दादा भाजपच का? दादा भाजपच म्हणजे भाजपचा विकासच तसा भारी आहे. विकास भारी आहे. हा पगार आहे का तुम्हाला? पगारी चालू आहे. सगळं चालू आहे. नाही. मोदी सरकारचे पैसे येते. अच्छा हा तिथं काही ताणच नाही राहिला. अच्छा. अनुदान राशन फ्री आहे. हं. सगळं काही कमी ठेवलं नाही भाजपच्या सरकारनं. काहीच कमी ठेवलं नाही काहीच म्हणून कमी- भाजपकडे. म्हणून भाजपलाच मतदान करणार आहे. जय हरी. जय हरी. तुमचं कसं काय हो? नाही आपण पंजाचे माणसं भाऊ. पंजाचे. आता बाबा बोलले काँग्रेस. वा वा वा. यायला पगारी यायला सगळं हे आपल्याला काय आहे? काही आपल्याकडे काहीच नाही का? आपल्याकडे काय नाही. आपण पंजा आहे म्हणून बरं आहे. असं आहे का? हो आपलं काम- आताचा पंजाब. आताचा पंजा सबका साथ सबका विकास नाही. सबका बात आपलं तसंच आहे. आता इकडचं फिकच आलं काही सांगते लोक. असं आहे का? हो, तुमचं मतदार काँग्रेस आपण असं काँग्रेसचं म्हणजे काँग्रेस जर काँग्रेसचा उमेदवार आला तर काँग्रेस समजा. काँग्रेस. ओके ओके ओके. बाबाचं मत हे काँग्रेसला आहे. धन्यवाद बाबा.